गुड मॉर्निंग लीडर्स. मी श्याम इंगळे. आज आपण टोकन पॉकेट ओपन कसं करायचं ते बघणार आहोत. फर्स्ट आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाणं गरजेचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर जी वन बाय वन आपण प्रोसेस बघणार आहोत. इथे प्ले स्टोअर आहे, इथे क्लिक करायचं प्ले स्टोअरला. त्यानंतर इथे जे सर्च येतं, सर्च याच्यावरती क्लिक करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर इथं वरती इथं जे सर्चिंगचं जे आहे, इथं आपण हे जो माईक आहे हा क्लिक केला. समजा एखाद्याला टायपिंग करता येत नसेल इंग्लिश, तर त्याच्यासाठी सोपं पर्याय. इथं माईकवरती क्लिक केलं, टोकन पॉकेट ओपन झालं आपलं. त्यानंतर आपलं TP 2 नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे. हा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. त्यामध्ये हे नो अकाउंट, जे नवीन कस्टमर असतं, नवीन जे प्रोस्पेक्ट असतं, त्यासाठी आपल्याला नो अकाउंटवरती क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये जे दिसतंय तुम्हाला, यामध्ये आपल्याला पॉलिगॉन जी ब्लॉकचेन आहे ती सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे फर्स्ट जे आलेलं आहे, फर्स्ट क्रिएट न्यू वॉलेट, त्याच्यावरती जायचं. त्यानंतर इथे जे पासवर्ड टाकायचं आपला, 1 2 3 4 5 6 7 8 डिजिटचा पासवर्ड पाहिजे. तुम्ही तुमच्या चॉईसनी काही पण टाकू शकता. 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर हे जे दिसतं तुम्हाला गोल सर्कल, इथे क्लिक करायचं आपल्याला. इथे टिक मार्क आली पाहिजे. त्यानंतर इथं क्रिएट वॉलेट. ओके, इथं याच्यात काही करायची गरज नाही आपल्याला. इथं अंडरस्टूडवरती क्लिक करायचं. त्यानंतर हे 3 डॉट येतात, 3 गोल येतात. या तिन्ही गोलला क्लिक करायचं. इथं जे दिसतं तुम्हाला जनरेट होतं आपल्याला की. सगळ्यात महत्त्वाचं जे पार्ट याच्यामध्ये की, याचा फोटो काढायचा नाही. बरेचसे लोक फोटो काढतात आणि फोटो काढल्यानंतर प्रॉब्लेम येतो. तर कोणत्याही प्रकारचा फोटो न काढता आपल्याला हे जे रेड कलरचं दिसतं आहे याच्यावरती क्लिक करा. इथं जे गोल दिसतं आहे याच्यावरती क्लिक करायचं. या की येतात आपल्याला, आणि ह्या की आपण लिहून घेणं गरजेचं आहे. जी व्यक्ती असेल त्याला की लावायची आपल्याला. आणि त्यानंतर या अशा 12 की असतात, 12 सिक्रेट पेजच्या ज्या की त्या आपण लिहून घेऊ. आणि नंतर तुम्हाला मी वन बाय वन प्रोसेस दाखवतो कशी करायची. या की मी लिहून घेतलेत आता, आणि आता त्याला वन बाय वन आपण नंबरिंगनुसार टाकणार आहोत आपण. इथं कंप्लीट बॅकअप व्हेरीफाय इट्स नाव करायचं आपल्याला. व्हेरीफाय करायचं आपल्याला बॅकअप. त्यानंतर एक नंबरला काय होतं ते टाकणं गरजेचं. आपण जे लिहून घेतलेलं आता 2 नंबरला काय आहे ते बघणं गरजेचं आहे. ते टाकून दिलं आपण. फक्त टच करायचं, प्रेस करायचं, आपल्याला ते डायरेक्ट येतं त्याच्यामध्ये. त्यानंतर नेवर. चार नंबर, 5 नंबर एपिसोड, 6 नंबर एंड, 7 नंबर बास्केट. या ज्या की असतात प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या असतात. त्याच्या जगात जितके लोक असतील तेवढ्या टाईपचे जे ID काढतील त्या टाईपचे वेगवेगळ्या की येतील याला. सेम टू सेम की कधीच नसतात. त्यामुळं आपण आपल्या की सिक्युअर जपून ठेवणं फार गरजेचं आहे. जर तरी दुसऱ्याने जर बघितलं तर ते आपल्या कीचा उपयोग काहीच होणार नाही. तो पण ते तुमच्या डाय वगैरे काही जे प्रॉपर्टी असेल ते काढू शकतो त्याच्याबद्दल. बीच आणि पॅनिक जर हे चुकलं तर इथं रेड कलरचं दाखवतं. तर यानंतर आपल्याला कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आपल्याला. अंडरस्टूडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथं पण क्लिक करायचं आहे. हा झाला आपला फर्स्ट पार्ट. आता आपल्याला याच्यामध्ये पोल आलेलं आहे. आपल्याला जे काम चालतं आपलं एक स्टेबल करन्सी USDT ते घेणं गरजेचं आहे. आता इथं प्लस दिसते तुम्हाला वरती.
इथं क्लिक करायचं प्लसवरती. हे गोल आहे, छोट्या ह्याच्यामध्ये प्लस. इथं प्लसवरती क्लिक केल्यानंतर डाय येईल. इथं मायनसचं सिम्बॉल आला पाहिजे. त्यानंतर परत इथं जाऊन बॅक घ्यायचं आपल्याला. त्यावेळी डाय आणि पोल आलं. आता याच्यात एक पार्ट दाखवतो तुम्हाला जर समजा डाय घ्यायची किंवा पोल घ्यायचं आहे, इथं तर पोल घ्यायचं आहे. इथं क्लिक करायचं, अंडरस्टूडवरती जायचं आणि इथं रिसिव्ह म्हणायचं. तुम्हाला ज्यावेळेस घ्यायचं असेल ते रिसिव्ह म्हणायचं. आता रिसिव्ह केल्यानंतर आपण स्क्रीनशॉट काढू शकतो किंवा इथं एक कॉपी केलं आणि व्हॉट्सअपला जाऊन त्याची पेस्ट करून त्याला पाठवून द्यायचं. हे झालं तुमचं पोलचं घेणं. आणि द्यायचं जर असेल, पोल जर द्यायचं असेल तुम्ही ट्रान्सफर म्हणायचा. इथं जे स्कॅनर येतं आपल्याला याच्यावर टच करा जस्ट. इथं टच केलं की असं स्कॅनर येईल आणि ते स्कॅन करायचं आपल्याला. या पद्धतीने आपण पाठवू शकतो. हा झाला फर्स्ट पार्ट आपला इथपर्यंत. तर मी सेकंड पार्ट तुम्हाला, आज हा डेमो होता. आता सेकंड पार्टमध्ये काय करायचं आपल्याला ते मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवतो. ओके, थँक्यू.